वेलकम टू झिंगाट फ्लेवर। आज आपण पाहणार आहोत महिलांना रोज उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स। चला तर कोणत्या आहेत त्या टिप्स पाहूया। टिप नंबर 1, लिंबाचा रस काढण्यापूर्वी लिंबू साध्या किंवा कोमट पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावे, त्यामुळे लिंबाचा रस पूर्णपणे निघतो। टिप नंबर 2, बिर्याणीचा तांदूळ शिजवताना 1 ते 2 चमचे तूप घातल्यास भात मोकळा होतो। टिप नंबर 3, लाल किंवा हिरवा मसाला तेलात परतवताना तेलात आधी कढीपत्त्याची पाने परतवा, नंतर मसाला घाला, त्यामुळे भाजीला छान चव येते। टिप नंबर 4, लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा सुकतात, म्हणून लिंबू एका काचेच्या भांड्यात पाणी घालून मग फ्रीजमध्ये ठेवा, लिंबू महिनाभर टिकतात। टिप नंबर 5, पावसाळ्यात दमट हवेमुळे तळलेले पापड नरम होतात, त्यामुळे ते अगदी वेळेवर तळावे लागतात, परंतु मोठे पातेले प्रथम चांगले गरम करून घेऊन मग त्यात तळलेले पापड ठेवल्यास ते नरम होत नाहीत। टिप नंबर 6, कोरडी कडुलिंबाची पाने एका मलमलच्या कापडात बांधून घ्या। हे कापड धान्याच्या डब्यात ठेवा, त्यामुळे कीटक येणार नाहीत। टिप नंबर 7, डब्यामध्ये लवंग ठेवा, याच्या उग्र वासामुळे कीटक धान्यापासून दूर राहतील, यासह मुंग्याही येणार नाहीत। लवंगेच्या जागी तुम्ही लवंगाचे तेलाचा देखील वापर करू शकता। टिप नंबर 8, पुरण पातळ झाले असेल तर एका सुती कापडात घेऊन व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे त्यात पाणी राहणार नाही आणि पुरण कोरडे होईल, किंवा कढईत घालून गरम केले तर पुरणाचा ओलावा निघून जाईल। कढईत घालून पुरण गरम केल्याने त्याला चवही छान येते आणि कोरडेपणाही येतो। टिप नंबर 9, लस्सी करताना दह्यामध्ये पाण्याऐवजी दूध घालून घुसळल्यास लस्सी चविष्ट होते। टिप नंबर 10, जर आपले पुरण घट्ट झाले असेल तर त्यामध्ये गरजेनुसार गुळाचे पाणी उकळून घालू शकता, त्यामुळे पुरण आपल्याला पाहिजे तसे मध्यम स्वरूपात येईल। टिप नंबर 11, साखरेचा पाक कडक होऊ नये यासाठी त्यामध्ये अर्धे लिंबू पिळावे। टिप नंबर 12, जेवण बनवताना गरम पाण्याचा वापर केल्यास जेवणाची चव अधिकच वाढते। टिप नंबर 13, मिरची फ्रीजमध्ये ठेवण्याआधी तिचे देठ काढून टाकावे, त्यामुळे मिरची जास्त दिवस हिरवीगार राहते। टिप नंबर 14, हिरव्या भाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवावे, त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेसोबत उडून जाणार नाहीत। टिप नंबर 15, बटाटे वडे करताना बेसन पिठात 1 ते 2 चमचे मैदा मिसळावा, म्हणजे बटाट्याचे आवरण एकसंध होते। टिप नंबर 16, मासे ताजे असतील तर बोटाने दाबून पाहिले असता ते कडक लागतात, मऊ पाणी सुटलेले असतील तर मासे शिळे असतात। टिप नंबर 17, बिर्याणीसाठी तांदूळ शिजवताना तांदळात लिंबू रस घालावा, म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो। टिप नंबर 18, मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो। टिप नंबर 19, कणिक मळताना गरम पाणी वापरा व अर्धा तास कणिक मळून झाकून ठेवा, पोळ्या छान फुगतात व नरम राहतात। टिप नंबर 20, पावसाळ्यात तळलेले पदार्थ उदाहरणार्थ पापड्या, कुरडया, वेफर्स हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवले असता कुरकुरीत राहतात। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।